नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला अत्यंत टेस्टी असे ड्रायफ्रूटचे लाडू दाखवणार आहे। शिवाय हे जे लाडू आहेत ते आपण शुगर फ्री बनवणार आहोत। आजकाल बऱ्याचशा लोकांना डायबिटीजची समस्या असते, तर त्यामुळे मी तुम्हाला हे हेल्दी लाडू दाखवत आहे। तर त्यासाठी मी ते 1/4 कप इतकं तूप घेतलेले आहे। हे तूप गरम झाल्यानंतर मी ते अर्धा कप काजू आणि बदाम मिक्स असे बारीक कट करून घेतलेले ते तुपामध्ये टाकून ते आपल्याला चांगले लालसर रंगावर परतून घ्यायचे। हे जे लाडू आहेत ते आपल्या हेल्थसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यात मी पंपकिन सीड आणि वॉटरमेलन सीड देखील वापरणार आहे। हे जे सीड्स आहेत ते आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात। आपण जे काही ड्रायफ्रूट्स इथे वापरतोय त्या संपूर्ण ड्रायफ्रूट्सचा फायदा आपल्या स्किनच्या हेल्थसाठी देखील होतो। शिवाय पंपकिन सीड आणि वॉटरमेलन सीड जे आपण वापरतो त्यामध्ये भरपूर अशा प्रमाणात मॅग्नेशियम आणि झिंकचं प्रमाण असतं, त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात। याशिवाय आपल्या हार्टची हेल्थ सुधारण्यासाठी देखील ते खूप महत्त्वपूर्ण ठरतात। म्हणून हे जे लाडू आहे ते तुमच्या हेल्थसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। म्हणून तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करायची। ही जी रेसिपी आहे ती डायबिटीज फ्रेंडली आहे, कारण आपण ती शुगर फ्री देखील बनवत आहोत आणि यात आपण खजुरीचा वापर करणार आहोत। तर खजुरीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न असतं, म्हणून हे जे लाडू आहे ते ओव्हरऑल तुमच्या हेल्थसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत। त्यामुळे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करायची आहे। आता हे दोन्ही जे सीड्स आहेत ते मी तळून तयार केलेले आहेत, ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। इकडे मी खजूर घेतलेली आहे। खजूर जी आहे ती आपल्याला सॉफ्ट अशी चांगल्या क्वालिटीची बघून घ्यायची, जेणेकरून ती लगेचच तुपामध्ये सॉफ्ट होते आणि आपले जे लाडू आहेत ते पटापट वळून तयार होतात। आता ही जी खजूर आहे ती चांगली मऊसूत होईपर्यंत याच पद्धतीने आपल्याला ह्या तुपामध्ये परतून घ्यायची आहे। चांगल्या क्वालिटीची खजूर घेतल्यामुळे ती लगेचच सॉफ्ट बनते, ती अजिबात कडक होत नाही आणि आपले जे लाडू आहेत ते खूप छान वळून तयार होतात। बघा इथे ती सॉफ्ट होऊन तयार झालेली। आता यामध्ये मी जे ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले होते, इथे मी काजू आणि बदाम घेतलेले, त्याचबरोबर आपण जे पंपकिन सीड आणि वॉटरमेलनचे सीड घेतलेले ते यात टाकून घ्यायचे आणि ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। नंतर ते आपण एका मोकळ्या ताटामध्ये काढून घेणार आहोत। मोठ्याशा ताटात आपल्याला ते काढून घ्यायचे, म्हणजे ते मिक्सिंगलाही बरं पडतं आणि लवकर आपले लाडू वळून तयार होतात। मिश्रण जे आहे ते आपल्याला थोडंसं कोमट असतानाच पटापट हे जे लाडू आहेत ते वळून घ्यायचे। मिश्रण जर जास्त गरम वाटत असेल तर आपल्याला थंड पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आहे। नंतर हे जे लाडू आहेत ते आपल्याला वळून घ्यायचे। तर आता हे जे लाडू आहेत ते मी वळून घेणार आहे। ते चमच्याच्या साहाय्याने मी मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतलेले आहे। आता थोडासा थंड पाण्यामध्ये हात घेऊन आता मी हे लाडू वळून घेणार आहे। प्रमाण परफेक्ट असल्यामुळे हे जे लाडू आहेत ते फटाफट बनवून तयार होतात। बघा किती छान असे हे लाडू बनवून तयार झालेले आहे। याच पद्धतीने आपण संपूर्ण लाडू बनवून घेऊयात। काय मग तुम्ही केव्हा हे लाडू बनवायला घेतायत? केल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा तुमचे लाडू कसे बनले म्हणून। बघा हेल्दी असे लाडू मी तुम्हाला इथे दाखवलेले आहेत। तर रेसिपी नक्की ट्राय करायची, चॅनल देखील सबस्क्राईब करायचा आहे।